खाण्याच्या शोधात वणवण फिरताना माझं लक्ष गेलं एका अशा स्टॉलकडे जिथे बनत होती गरमागरम खेकडा भजी। इथे खेकडा भजी कशी बनवली आहे चला बघूया। दादानी घेतलेला आहे एक भांड, त्यामध्ये घेतलेलं आहे बेसनाचं पीठ, पिठात ऍड केलेलं आहे कांदा आणि कांद्याला मीठ लावून घेतलेलं, म्हणून कांद्याला सुटलेलं पाणी आणि पीठ हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे। हळूवार हाताने कांदा भजी अशी गरम तेलात सोडलेली आहे। कांदा भजी म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण, गरमी असो थंडी असो किंवा पावसाळा, कांदा भजी आली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। तसंच हा कांदा भजीचा एक वेगळाच विषय आहे। इथे बघितलं दादा कंटिन्युअसली असे गरमागरम कांदा भजी इथे तेलात तळत आहे आणि तुम्ही जेव्हा पण या सुनील दादांच्या स्टॉल वरती जाल तुम्हाला तिथे गरमागरमच कांदा भजी मिळणार आहे आणि कांदा भजी पण इतकी कुरकुरीत असते ना की तुम्ही 2 तास ठेवली तरी पण ती नरम होणार नाही। सुनील दादांच्या स्टॉलला तुम्हाला तर कांदा भजी मिळणारच, पण त्याबरोबर मिळणार आहे ते वडापाव, भजीपाव, समोसा आणि पॅटीस सुद्धा। तसंच त्यांच्याकडे तुम्हाला जिलेबी तर मिळणार आहे, पण त्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे गुलाबजाम आणि लॉंग लत्ता सुद्धा। म्हणजेच हे एक छोटंसं स्नॅक सेंटर आहे जिथे आपल्याला स्वीट आणि स्नॅक्स दोन्ही पण अवेलेबल होणार आहे। ठाणे वेस्टला ज्ञानेश्वर नगर जवळील प्रगती हॉस्पिटल कडे आणि त्यांच्या स्टॉलला तुम्हाला मिळणार आहेत गरमागरम अशी कांदा भजी। कांदा भजीचा कलर बघितला तुम्ही, ओ हो एवढा बेस्ट आहे ना। खेकडा भजी लवर असाल आणि खेकडा भजी खायची तलब जर तुम्हाला येत असेल तर नक्की तुम्ही दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा। कांदा भजीच्या पहिल्याच बाईट मध्ये मी सरळ ढगात गेले, एवढी बेस्ट कांदा भजी होती। मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर व्हिजिट करा।